नवीन स्टिच शिकण्यासाठी आपल्याला ही 5 नंबरची नीडल आणि हा कॉटन थ्रेड, या कलरचा मी कॉटन थ्रेड घेतलेला आहे। तर आता आणि त्यासाठी या कॉटन थ्रेडचे हे 6 पण पदर मी नीडलमध्ये ओवून घेणार आहे आणि 6 पदर ओवून हे असे 6 पदर वापरायचे आहे। याला डबल करून आपल्याला वापरायचं नाहीये, असं डबल करून वापरायचं नाहीये। तुम्ही 3 पदर जरी पदर नीडलमध्ये ओवले आणि त्याला डबल करून गाठ मारली तर चालते, नाहीतर हे 6 पदर पण आपण डायरेक्ट नीडलमध्ये टाकून पुढचं स्टिच करूया। बघा, या प्रकारे मी हे 6 पदर टाकलेले आहेत। नीडल 5 नंबरची असल्यामुळे हे सगळे 6 पदर टाकता येतात। तुमच्याकडे जर 5 नंबरची नीडल नसेल, तेवढे पदर टाकता येत नसेल, तर तुम्ही 3 पदर टाकून त्याला डबल करून गाठ मारू शकता। म्हणजे तुमच्याकडे 3 पदर आहे, तुम्ही 3 पदर टाकले आणि हे जे 2 टोकं असतात त्यांना एकमेकांना गाठ मारून घेतल्यानंतर ते 6 पदर होतात। पण मी ऑलरेडी 6 पदर टाकलेले आहे, तर मी दोन्ही टोकं एकमेकांना जोडणार नाहीये, फक्त ह्या 6 पदरच्या थ्रेडला मी गाठ मारून घेणार आहे। या प्रकारे गाठ मारून झालेली आहे आणि आता आपण पुढचा स्टिच शिकायला सुरुवात करूया। त्यासाठी आपण थोडा वेळ हे डिझाइन बाजूला करून घेऊया आणि या ठिकाणी मी तुम्हाला स्टिच शिकवणार आहे। आता लीफ फिलिंगसाठी म्हणजे आपल्याला पान भरण्यासाठी मी आधी पानाचा शेप काढून घेते। बघा, याप्रमाणे पानाचा शेप काढून घेणार मी, डिझाइनमध्ये घेतलेला त्याप्रमाणे असा। आता आपण सुरुवात करूया। त्यासाठी प्रथम आपण इथे नीडल काढून घेणार आहोत, जी मध्ये लाईन असते अशी, त्याच्या इथे नीडल काढून घेणार आहे। हा जो थ्रेड असतो त्याला असं हातात पकडायचा आहे आणि ही सुई त्याला एक आडी मारून घ्यायची आणि तसंच त्याला खाली नीडल आपल्याला खाली टाकायची। हा थ्रेड हातात तसंच पकडून ठेवायचा आपल्याला। बघा, इथे एक गाठ तयार होते। बघा, परत त्याप्रमाणे अशी गाठ मारून घ्यायची आणि आता ह्याचा पहिला स्टिच आहे जिथे घेतला त्याच्या थोडंसं खाली आपण इथे सुई खाली टाकणार आहोत आणि बघा, हा थ्रेड असा हळूहळू सोडत जायचा आणि खालून खालचा थ्रेड ओढत जायचा। बघा, आता आपण या साईडला स्टिच घेतला आहे, या स्टिचच्या या साईडला घेतला। आता दुसरा स्टिच आपल्याला या साईडला घ्यायचा, या साईडला घ्यायचा। या प्रकारे बघा, पुन्हा आता त्याच्या खाली थोडंसं खाली आपल्याला नीडल काढून घ्यायची आहे आणि मग पुन्हा नीडल, हा जो थ्रेड असतो त्याच्या खाली नीडल टाकून एक आडी घ्यायची आहे आणि वरच्या स्टिचच्या खाली आपल्याला नीडल खाली टाकून घ्यायची आहे। हा हातात पकडून ठेवायचा असाच थ्रेड, नंतर हळूहळू सोडायचा। या प्रकारे आपल्याला हा पूर्ण पानाचा शेप भरून घ्यायचा आहे। बघा, पुन्हा पहा, या स्टिचने हे पानाचा शेप अगदी छान प्रकारे भरला जातो। आपण हा स्टिच हा स्टिच वेगवेगळ्या प्रकारे आपल्याला यूज करता येतो, वेगवेगळ्या डिझाईन्समध्ये। ह्या स्टिचने फ्लावर पेटल्स पण भरू शकतो। बघा, या प्रकारे
बघा किती सुंदर दिसते हे. हा स्टिच आरी वर्कमध्ये पण खूप मोठ्या प्रमाणात वापरला जातो. बघा अशा प्रकारे आपला हा स्टिच करून झालेला आहे. आणि आपण आपल्या डिझाईनमध्ये आता याचा यूज करा. तर आपण हे यामध्ये जी मधली लाईन आहे तर त्यामध्ये रनिंग स्टिचसुद्धा टाकू शकतो किंवा सिंपल असा एक स्टिच मोठा स्टिचसुद्धा घेऊ शकतो. हे आणखी भरपूर वेगवेगळ्या प्रकारे आपण हा मधला शेपला स्टिचेस वापरू शकतो. आणि आता आपला हा स्टिच करून झालेला आहे. तर आपण आता आपले हे डिझाईन करायला सुरुवात करूया. बघा मैत्रिणींनो, मी हे डिझाईन आणखी पेनाने डार्क करून घेतलेला आहे. पेन्सिल हा पेन आहे. हे आता आपण हे लिफ्ट करूया. बघा पुन्हा पहा, हा मी एक स्टिच घेतलेला आहे. याला पिस्टल स्टिच असं म्हणतात. फ्लावर पेटल, लीफ फिलिंग यासाठी याचा मोठ्या प्रमाणात उपयोग होतो. तसेच वेगवेगळ्या प्रकारे डिझाईन्स भरण्यासाठी म्हणजे वेगवेगळ्या डिझाईन्स भरण्यासाठी सुद्धा याचा उपयोग केला जातो. बघा अतिशय सुंदर असं दिसते हे डिझाईन. भरपूर प्रॅक्टिस करा म्हणजे तुम्हाला याच्यावर चांगला हात बसेल आणि तुम्हाला उत्तम प्रकारे हे स्टिचेस करता येतील. या स्टिचपासून तुम्ही भरपूर प्रकारे डिझाईन्स बनवून त्याचा यूज करू शकता. बॉर्डर लाईनमध्ये नुसती गळ्याच्या भोवतीशी नुसती हे आपण शेप्स काढले तर त्यालासुद्धा तुम्ही असं शेप्स काढले आणि असे ते भरले तर ती एक छान प्रकारची बॉर्डर बनते. करायला सोपं आहे. काही जण पटकन आरी वर्क करू शकत नाही, त्यासाठी भरपूर प्रॅक्टिस लागते. आणि आपल्याला तर लगेचच आपल्या डिझाईन बनायची, काहीतरी वर्क करायचे आहे ब्लाऊजसाठी किंवा कुर्तीसाठी, तर आपण याचा लगेच उपयोग करू शकतो आणि त्यापासून सुंदर असं डिझाईन तयार करू शकतो. आता हे मधले एक स्टिच घेणार आहे. आता या प्रकारे मी हे सगळे लिप्स भरून घेते. हा स्टिच तुम्हाला चांगल्या प्रकारे समजला असेल अशी मी आशा करते. हे जे आहे हे जरा सुटसुटीत मोकळं वाटतंय, तर त्याला आपण थोडंसं कानांना देठं काढून थोडंसं आणखी भरगच्च करूया. बघा या प्रकारे आपल्याला हे
ती थोडीशी गाठ बसली आहे इथे. याच्यामध्ये आपण एक सिक्वेन्स बसवूया, म्हणजे त्याने ते भरून जाईल. तर सिक्वेन्स बसवण्यासाठी बघा, आता तुम्ही हाच आपण जी नॉट वापरली इथे, ही वर जी वापरली आहे ती पण या सिक्वेन्समध्ये वापरा. त्यासाठी हा थ्रेड वर काढला, त्याच्यामध्ये ही सिक्वेन्स टाकली आहे. आणि त्याचप्रमाणे आपण जशी याला गाठ घेतलेली आहे आडी, त्याचप्रमाणे आडी घ्यायची आहे आणि पुन्हा या सिक्वेन्समध्ये टाकायची आहे. या प्रकारे इथे बसते. इथे बसवायची राहिलेली आहे, इथे पण आपण बसवून घेऊया. बघा, हा थ्रेडवर काढून झालेला आहे. ह्याच्यामध्ये मी ही अशी सिक्वेन्स टाकून घेतली आहे. बघा, याऐवजी या कलरच्या ऐवजी तुमच्याकडे दुसरी पण असली तरी चालेल. आणि पुन्हा एक आडी देऊन आपण त्याच्यामध्ये टाकून घेणार आहोत. या प्रकारे. आता इथे पुढे पुन्हा एकदा पहा, हे सिक्वेन्स लावायचा एक प्रकार झालेला आहे. म्हणजे आजच्या या क्लासमध्ये तुम्हाला 2 स्टिचेस शिकवून झालेले आहे आणि त्याचबरोबर डिझाईनसुद्धा आपली कंप्लीट झालेली आहे की नाही खरंच यूजफुल असा हा क्लास. तुम्हाला काय वाटते कमेंट करून कळवा. बघा, अगदी आधी हा स्टिच केल्यामुळे तुम्हाला हे सिक्वेन्स बसायला अगदी सोपे जाईल. आणि इथे पुढेही आपण अशाच प्रकारे या प्रकारे आपली ही बॉर्डर करून झालेली आहे. ही आपण याचा बॉर्डर म्हणून यूज करू शकतो किंवा हे वेगवेगळ्या प्रकारे अरेंज करून इथे हा एक कॉईन, तर इथे असा आणि असा, तर कॉर्नरसाठी सुद्धा तुम्ही याचं डिझाईन बनवू शकता. व्हिडिओ कसं वाटला कमेंट करून कळवा. तर आता भेटूया आपण पुढच्या क्लासमध्ये, क्लास 12, नवीन स्टिच आणि नवीन डिझाईनसोबत. आपला चेन स्टिच करून झालेले आहेत, तर आपण चेन स्टिचचा यूज आपण जे नवीन स्टिचेस शिकणार आहोत त्याच्यासोबत करू. कारण नुसतं त्या स्टिचचा एवढं व्यवस्थित डिझाईन आपण करू शकत नाही नुसतं चेन स्टिचसोबत. तर आपण जिथे आपल्याला आपण आधीच्या शिकलेल्या स्टिचेसचा उपयोग करता येईल तिथे आपण त्याचा उपयोग करूया आणि असंच पुढे जात राहूया. तर व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. तर भेटूया नवीन व्हिडिओमध्ये नवीन स्टिचसोबत. तोपर्यंत प्रॅक्टिस करा, खुश रहा. धन्यवाद.